नमस्कार मंडळी. अजून एका मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आज पाहिलंच असेल की मार्केटमध्ये आज सुरुवातीपासूनच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर होता आणि हा सेलिंग प्रेशर पूर्ण फर्स्ट हाफमध्ये चालूच होता आणि मार्केटने दुपारच्या नंतर एक चांगलीच रिकव्हरी दिली. तुम्ही पाहू शकता की मार्केटने जे रिकव्हरी दिली ही वन साईड होती आणि त्याच्यानंतर मार्केट एक पॉझिटिव्हमध्येच क्लोज झालं. आणि उद्यासाठी इम्पॉर्टन्स लेवल काय असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्टार्टिंगला निफ्टीमध्ये तुम्ही बघितलं तर पहिला हा सपोर्ट असेल 25,680चा आणि हा जर ब्रेक झाला तर पुढचा सपोर्ट असेल 25,900चा, सॉरी 25,600चा आणि त्याच्यानंतरचा सपोर्ट असेल 25,475चा. हा इम्पॉर्टंट सपोर्ट असेल जिथून आज बायर्स ॲग्रेसिव्ह झाले ती एक लेवल. त्याचबरोबर रेजिस्टन्स बघाल तर पहिला रेजिस्टन्स असेल 25,900चा आणि हा ब्रेक झाला तर 25,966चा हा दुसरा रेजिस्टन्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की एक 26,000ची एक इम्पॉर्टन्स लेवल आहे आणि एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि हा 26,026चा हा एक अजून एक रेजिस्टन्स असेल. त्याचबरोबर तुम्ही बँक निफ्टीच्या पण काही इम्पॉर्टन्स लेवल पाहू शकता की बँक निफ्टी पण आज सेमच जेव्हापासून म्हणजे मार्केट ओपन झाल्यापासून मार्केट बँक निफ्टीमध्ये पण सेलिंग होती आणि त्याचबरोबर बँक निफ्टी पण एक रिकव्हरी दिली, फुल रिकव्हरी दिली आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्हमध्येच आज क्लोज झाली. तर उद्यासाठी पहिला सपोर्ट असेल बँक निफ्टीला 59,300चा आणि हा जर सपोर्ट ब्रेक झाला तर 59,157चा असेल आणि हा जर ब्रेक झाला तर आपल्यासाठी 58,888चा हा अजून एक सपोर्ट असेल. तसेच रेजिस्टन्स बघाल तर 59,660चा हा पहिला रेजिस्टन्स असेल. जर हा ब्रेक झाला तर 59,800चा असेल आणि हाही ब्रेक झाला तर 59,950चा असेल. तर ह्या होत्या आजच्या म्हणजे उद्यासाठी इम्पॉर्टन्स लेवल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अजून कशावर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो टॉपिक कवर करेन. धन्यवाद.